सध्या मी बारामती येथील गोजूबावी या विमानतळावरती आहे. दिवंगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी रोजी या ठिकाणी याच विमानतळाच्या शेजारी या ठिकाणी गोजूबावीमध्ये या ठिकाणी प्रचारादरम्यान येत असताना दुर्दैवी या ठिकाणी विमानाचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये अजितदादांचा या ठिकाणी मृत्यू देखील झाला. तसंच अजितदादांसोबत देखील इतर 5 जणांचा देखील या ठिकाणी दुर्दैवी या ठिकाणी अपघात झाला आणि अपघातामध्ये या 5 जणांना या ठिकाणी आपला जीव गमावा लागला. आपण खरं तर पाहू शकतो या ठिकाणी माझ्या पाठीमागे आपण पाहू शकतोय याच ठिकाणी अजितदादांचं विमान हे लँड होत असताना या ठिकाणी हे विमान आदळलं गेलं आणि त्यानंतर विमानाचा मोठा या ठिकाणी स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये अजितदादांसह 5 जणांचं या ठिकाणी दुर्दैवी निधन झालं. या ठिकाणी आपण जर पाहिलं 1 महिन्याच्या नंतरनं एक AIBचा 28 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी AIBचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे की विमान हे लँड होत असताना सुरुवातीला झाडांना हे विमान आदळलं गेलं, झाडांवरती विमान आदळलं गेलं आणि त्यानंतर ते विमान या ठिकाणी जमिनीवरती आदळलं गेलं आणि विमान आदळल्यानंतर त्या ठिकाणी अजितदादांचा या ठिकाणी मृत्यू झाला. परंतु वास्तवमध्ये जर पाहिलं गेलं आपण तर साधारणतः मी ज्या ठिकाणी उभा आहे ते 11 नंबरचा रनवे आहे. आपण जर पाहिलं रनवे आणि हे ज्या ठिकाणी अपघात झाले ते जर अंतर जर पाहिलं साधारणतः 150 फुटाचं अंतर आहे. परंतु एकंदरीत आपण जर पाहिलं तर मोठं झाड असेल किंवा मोठं एखादं विजेचा खांब असेल किंवा इतर कोणताही अडथळा येईन असं कोणतीही वस्तू असेल किंवा एखादा खांब असेल किंवा मोठं झाड असेल असं कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. साधारणतः जे झाड आहे ते झाड म्हणता नाही, साधारणतः आपल्या ग्रामीण भाषेमध्ये झुडूप म्हणूया, काटेरी झुडूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः त्या झुडपाची उंची जर आपण साधारणतः पाहिली तर साधारणतः 8 फुटापेक्षा जास्त उंची नाही आणि जर एकंदरीत त्यानंतर जर पाहिलं तिथनं साधारणतः 50 फुटाच्या अंतरावरती जर आपण पाहिलं कुठलंही झाड किंवा झाडं नाहीत आणि या ठिकाणी अजितदादांचं विमान या ठिकाणी आदळलं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि अजितदादांनी या ठिकाणी त्यांच्यासह इतर देखील 5 लोकांना जगाचा अखेरचा या ठिकाणी निरोप घ्यावा लागला. आपण पाहू शकतो या ठिकाणी जे दादांचं ज्या ठिकाणी विमान जे आदळले गेलेले ज्या ठिकाणी हा अपघात झाला तीच ही जागा आहे. संपूर्ण जी जागा आहे ती काळी पडलेली जागा आहे. या ठिकाणाहून जरी आता जरी ही जागा जरी काळी असली तरी या ठिकाणी जे विमानाचं जे अवशेष होतं ते संपूर्ण अवशेष देखील आता तपासा कामे देखील या ठिकाणी मुंबईकडे देखील घेऊन गेलेले आहेत. परंतु आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी AIBने जो रिपोर्ट दिलाय नेमकं तो रिपोर्ट खरंच हास्यास्पद म्हणावं लागेल. एकंदरीत एका बाजूला रोहित पवार दावा करतात VSR कंपनी असेल किंवा DGC असेल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी होत आहे. रोहित पवार यांनी देखील आतापर्यंत 4 पत्रकार परिषद देखील घेतलेल्या आहेत. परंतु एकंदरीत जर पाहता कुठल्याही प्रकारचा गुन्हा देखील आतापर्यंत दाखल झालेला नाही. अहवाल देखील आलेला आहे, तो बी 1 महिन्याच्या नंतर अहवाल आलेला आहे. या अहवालामध्ये देखील मोठं हास्यास्पद कुठं तथ्य आढळून येते. एकंदरीत पाहिलं तर कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी झाड नाही. परंतु आज जर आपण या ठिकाणचं पाहिले संपूर्ण पुणे येथील काही विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आले आहेत. MIT कॉलेजचे पुण्याचे विद्यार्थी या ठिकाणी खरं तर दादांच्या प्रेमापोटी या ठिकाणी दादांना आदरांजली असेल, श्रद्धांजली असेल किंवा त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातून आज बारामतीच्या गोजूबावी या ठिकाणी दाखल झालेत. काही आपल्यासोबत या ठिकाणी शिक्षक, काही स्थानिक, काही आपल्याला पोलीस पाटील आहेत, येथील गोजूबावीचे सरपंच देखील आहेत. तर नेमकं AIBनं जो रिपोर्ट दिलेला आहे या ठिकाणी त्यांनी जो रिपोर्ट दिला आहे की झाड आहे, झाडाला विमान आदळलं आणि त्यानंतर जमिनीवरती पडलं आणि या जमिनीवरती पडल्यानंतर दादांचा अपघात झाला. काय कसं पाहता AIBनं जो रिपोर्ट दिलेला आहे काय कसं पाहता तुम्ही? काय प्रथमतः अजितदादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली. आणि अजितदादा हा माणसातला देव माणूस होता आणि या माणसाला न्याय मिळावा एवढीच आमची फक्त भावना आहे. आता इथं झाड होतं, इथं तर बघून कुठं झाडच दिसत नाही, म्हणजे आता बी शोधावं लागेल झाड कुठे आणि कसा रिपोर्ट आला ते बी काही समजत नाही आम्हाला की झाडाला कसं अडकलं कुठून पडलं. कारण झाड तेवढं उंचीचं तर असायला हवं होतं की रनवेपेक्षा उंचीचं झाड असेल तर झाडाला विमान अडकेल. झाडच नाहीये तर अडकणार कशाला? नक्कीच. आता याबाबत आपण जर पाहिलं रोहित पवार देखील सातत्याने आरोप करतात VSR कंपनी असेल किंवा DGC असेल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होती परंतु गुन्हा दाखल होत नाही. काय वाटतं एकंदरीत काय हे विसंगती काय कसं पाहता तुम्ही? काय पायलटच्या विमान चालवण्याचा जो अंदाज होता त्याच्यावरून
याच्या अगोदर पण आम्ही सांगितलं 1600 तासाचा पायलटला अनुभव होता, तो त्यांनी कोणत्या कामासाठी वापरला हे पहिल्यांदा तपासणं गरजेचं आहे, चांगले की वाईट. कारण विमान रनवेवर येण्याच्या अगोदरच दिशाहीन झालं होतं आणि त्याच्यावरून आम्हाला असं वाटतं की विमान रिअलमध्ये रनवेवर उतरायच्या मानसिकतेत नव्हतं पायलटच्या हिशोबाने. त्यामुळे हे तपासणं 100% गरजेचं आहे. नक्कीच आपल्यासोबत खरं तर गोजूबावीचे सरपंच देखील आहेत. सरपंच काय सांगाल एकंदरीत आज खरं तर AIB-नं अहवाल सादर केलाय, त्याच्यामध्ये ते म्हणतायत की या ठिकाणी झाडावरती सुरुवातीला विमान आदळलं, त्यानंतर खाली आदळलं गेलं. काय कसं पाहता अहवालाकडे काय? प्रथमतः दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली. की DGCने जे तुम्ही आता सांगताय की AIB-ने रिपोर्ट दिलाय, झाडं होती. एक समोर कॅमेरा दाखवता का तुम्ही? झाड साधारण लय तर लय 10 ते 12 फूट उंचीच आहे. ह्याच्या पलीकडे झाड तुम्ही कुठेही कॅमेरा फिरवा, ह्याच्या पलीकडे झाड मोठं नाही. मग कोणत्या झाडाला धडकलं आणि DGCने किंवा AIB-ने कसा रिपोर्ट दिला हे त्यांनाच माहिती. याची पूर्णपणे चौकशी होऊन दादांना न्याय मिळावा ही माझी काय संपूर्ण महाराष्ट्राची ही इच्छा आहे. नक्कीच रोहित पवार देखील सातत्याने आरोप करतात. काय वाटतं एकंदरीत? एकंदरीत आता सर्वसामान्यांना प्रश्न पडला हा मुळात की गुन्ह्याची जर नोंद तुम्ही साधारण एक साधी केस चोरीची केस जरी असेल तरी त्याचा गुन्हा होतो. एवढा मोठी महाराष्ट्राचा देव माणूस गेलेला आहे आणि त्यांचं तुम्ही जर चौकशी करत नसताल तर मग काय म्हणजे गुन्हाच नोंदवून तुम्ही घेत नसताल तर मग ते सर्वसामान्यांना प्रश्न पडला ना विषय कुठेपर्यंत आहे. एकंदरीत जर पाहिलं तर रोहित पवार म्हणतात महाराष्ट्रासमोर हे सत्य आलं पाहिजे, संपूर्ण चौकशी पारदर्शकतेची व्हायला पाहिजे. काय कसं वाटतंय काय? नमस्कार. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. वास्तविक पाहता जो IBI जो रिपोर्ट दिलाय, हा रिपोर्ट त्यांनी घरी बसून दिलाय का ग्राउंड लेवलवरून दिलाय याची पहिली चौकशी झाली पाहिजे. आज या ग्राउंड लेवलला जर आपण आलो तर 2-4 फुटाचं झाडं उंच नाहीत आणि झाडं उंच नसताना आज त्यांनी रिपोर्ट दिला की झाडाला विमान धडकलं. माझं मत आहे बाबा या गोष्टीवर तुम्ही सखोल चौकशी झाली पाहिजे. अपघात झाला आम्ही आमचं नशीब समजू, पण घातपात जर झाला तर आम्ही रोहिताच्या पाठीचे आहोत आणि आम्हाला याची सखोल चौकशी माहिती झाली पाहिजे. DGCनं घरी बसून रिपोर्ट नाही दिला पाहिजे, सत्य परिस्थिती येऊन बघितली पाहिजे. ग्राउंडच्या कडेने सर्व परीक्षण झालं पाहिजे आणि परीक्षण होऊन त्याचा निष्कर्ष काढला पाहिजे. अंदाजी निष्कर्ष न काढता त्यांनी कशा अवलंबून राहू नये. आज गोजूबाईचे ग्रामस्थ सांगतायत की हवेतच विमान एका साईडला कळलंय आणि खाली येऊन कोचलंय आणि तुम्ही काय सांगताय झाडाला धडकलं, म्हणजे कशा दिशेबल तुम्ही करताय? म्हणजे जर मोठ्यांना न्याय नसेल तर गरीबाला न्याय नाही, गरीबांनी बोलायचंच नाही. एकंदरीत आपण जर पाहिलं तर खरं तर या ठिकाणी ज्यावेळेस विमान लँडिंग होत असताना ही घटना जे 8:46 घडलेली घटना आहे. सुरुवातीला विमान लँड होत असताना सुरुवातीला हे विमान 90 डिग्रीच्या अंश कोनामध्ये या ठिकाणी विमान तिरकं झालं तर विमान सरळ आलं आणि डायरेक्ट या ठिकाणी येऊन आदळलं गेलं. आदळल्यानंतर विमान हे कुठल्या झाडाला नाही किंवा काय नाही, डायरेक्ट येऊन या ठिकाणी जमिनीवरती आदळलं गेलं असं या ठिकाणचे नागरिक सांगतात. परंतु एकंदरीत पाहता तो AIB-ने जो रिपोर्ट दिला तो अक्षरशः 1 महिन्यानंतर रिपोर्ट दिला. मग तो खरंच हा रिपोर्ट हास्यास्पद आहे म्हणावं लागेल. एकंदरीत यात काय वावगं ठरणार नाही. आपल्यासोबत काही या ठिकाणचे पुण्याचे जे MIT कॉलेजचे जे काही विद्यार्थी जे आलेत या ठिकाणी नेमकं आज या ठिकाणी ते बारामतीमध्ये दाखल झालेत. काय नेमकं दादांबद्दल त्यांच्या काय भावना आहेत काय सांगतात? दीदी तुम्ही ते पुण्यातून या ठिकाणी दाखल झाले, काय दादांबद्दलचे नेमके काय भावना आहेत काय? काय वाटतं दादांची काय तर शेवटची आठवण असेल की आज तुम्ही दादांच्या सगळ्या लाडक्या बहिणीत काय सांगाल? मराठी फिर हिंदी में बात करो, कोई बात नहीं. क्या आप अजीत दादा के बारे में क्या? PCMC एरिया में बहुत PCMC एरिया के लिए बहुत डेवलपमेंट किए एंड उनका बहुत योगदान रहा है एंड यस.